सगळं ऑनलाईन झालं आहे, सगळे व्यवहार ऑनलाईन व्हायला लागलेत. शॉपिंग होतंच, पण किराणा माल वगैरे आपण सगळं ऑनलाईन घ्यायला लागलो आहे. त्यात आता आईस्क्रीम ऑनलाईन मिळतं, हे तुम्हाला माहिती आहे का? पुण्याचा इटली हा ब्रँड आहे आणि ते आईस्क्रीम ऑनलाईन विकतात. आत्तापर्यंत आपल्याला सवय होती आपण आईस्क्रीम शॉपमध्ये जाऊन आईस्क्रीम विकत घ्यायचो, पण तुम्ही ऑनलाईन हे आईस्क्रीम विकत घेऊ शकता. त्यांची खासियत काय काय हे ऑनलाईन गणित आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. म्हणजे 3 चेअर्सच्या एपिसोडमध्ये आज आपण आलो आहे इटलीमध्ये आणि इटलीच्या अक्षय भागवत यांना आपण भेटणार आहोत. अक्षय, वेलकम टू 3 चेअर्स एपिसोड. इटलीविषयी मी सोशल मीडियावर खूप ऐकलं आहे, फोटोज पाहून तर मी फार एक्सायटेड आहे. म्हणून म्हटलं आपण तुझ्याशी गप्पा मारावं की हे ऑनलाईन आईस्क्रीम कसं विकत घेतलं जातं आणि इटली हे नाव का ठेवलं? इटली हे नाव ठेवण्याचं कारण असं आहे की एक आईस्क्रीमचा ब्रँड असतो आपला, की त्याला काहीतरी असा एक प्लेफुलनेस असावा किंवा त्याला लोकांची तो पटकन कनेक्ट व्हावा, लोकांच्या आठवणीत राहावा. तर आम्ही जेव्हा चालू केला हा ब्रँड तेव्हा आईस्क्रीम बनवायचं हे डिसिजन झालेलं होतं की आपल्याला सुंदर आईस्क्रीम्स लोकांपर्यंत पोचवायचे. मग ती पोचवल्यानंतर लोकांच्या ती लक्षात कशी राहतील ह्याच्यासाठी मग मी आणि माझी बायको, म्हणजे तीही माझ्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहे, आम्ही दोघांनी बसून विचार बराच केला त्याच्यावर की हे आता नाव काय ठेवायचं याचं. मग आईस्क्रीम मी पहिले कुठे शिकलो तर आईस्क्रीम मी पहिले बनवायला शिकलो इंग्लंडमध्ये. तिकडे मी शेफ म्हणून जेव्हा काम करत होतो तिथे मी शिकलो. तिथे एक इटालियन शेफ होता. माझं ॲक्च्युली हे क्षेत्र नाही आईस्क्रीम बनवायचं. तर मी हॉट किचन म्हणून जे आपण म्हणतो किचनमध्ये, की आय वॉज इन द हॉट किचन. आणि काम झाल्यानंतर घरी जाण्यापेक्षा 1-2-3 तास मी आपला कुठेतरी पेस्ट्री सेक्शन इकडे जाऊन काम करत बसायचो आपला. तिथे हा जो इटालियन बंदा होता ह्यानी मला थोडंसं हाताशी घेऊन तो बनवत होता आणि मी तिथे पाहिलं आणि म्हटलं हे मी बनवतो रोज, तुझं जे काम आहे ते. असं म्हणून त्या बंद्याकडून मी पहिले आईस्क्रीम बनवायला शिकलो. आणि मग तिकडे युरोपमध्येच असताना आम्ही इटलीमध्ये फिरत होतो आणि मग तिकडे वन ऑफ द बेस्ट आईस्क्रीम्स वी हॅड वॉज इन इटली. फॅन्टॅस्टिक क्वालिटी. म्हणजे आम्ही खूप प्रयत्न करतो तसंच रेप्लिकेट करायचा, पण ते काही कारणाने आपल्याकडे व्हेजिटेरियन आईस्क्रीम आपल्याला बनवायला लागतं, त्यामुळे ती नाही जमत. पण तो एक इटलीशी असलेलं ते कनेक्शन, त्या इटालियन शेफनी मला शिकवलेलं एक कनेक्ट तो असतो आपण. आम्ही म्हटलं ठीक आहे आपण याच्यामध्ये इटली हे ब्रँड ठेवूया. मग त्याला कंट्रीचं तर नाव काय देता येणार नाही, मग त्याला EATALLY असं आम्ही ते नाव घेतलं आणि तशी त्याची ती इटलीची हिस्ट्री अशी की म्हणून ते नाव आलं. आणि मग आर्टिसनल आईस्क्रीम म्हणजे काय आणि काय वेगळेपण आहे आईस्क्रीम? बरोबर. आता इटली जेव्हा तुम्ही म्हणता ना तेव्हा मला खूप कस्टमर्स विचारतात की तुमचा जेलाटो आहे का? तर जेलाटो आणि आईस्क्रीम याच्यात दोन्हीमध्ये खूप फरक आहे. तर जेलाटो आपल्या क्लायमेटमध्ये सस्टेनेबल नसतं, पॅकेजिंगमध्ये, सप्लाय चेनमध्ये. सो आम्ही ठरवलं की आम्ही जेलाटो आपण नाही बनवायचे, आपण हे आईस्क्रीम बनवूया. तर कुठेतरी एक वेगळेपणा आणतो आपण की आज मार्केटमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं लोकांपर्यंत पोचवायचं असं आणि नवीन बिझनेस म्हणून तुम्हाला वेगळंच काहीतरी तयार करत ठेवायला लागतं. कस्टमर, एक ग्राहक म्हणून तू माझ्याकडे अट्रॅक्ट कशी होशील की माझ्या ब्रँडकडे, की ठीक आहे मी इटलीचं का घेऊ आईस्क्रीम, की काहीतरी चिक्कूचं आईस्क्रीम मी नॅचरल्समध्ये जाऊन खाईन, मग इटलीचं मी का घ्यायचं आईस्क्रीम त्याच्याऐवजी. तर मी म्हटलं लोकांना कशापासून अट्रॅक्ट करता येईल, तर वेगवेगळे फ्लेवर्स आणि त्याची ॲब्सोल्यूट टॉप क्वालिटी. की आम्ही आता फॉर एक्झाम्पल चॉकलेट आईस्क्रीम बनवतो. चॉकलेट आईस्क्रीममध्ये आम्ही नुसतं कोको नाही वापरत, तर बॅरिकॅलिबू ब्रँडचं ॲक्च्युअल चॉकलेट पण वापरतो. तर तिथे एक फरक एक कुठेतरी एक निर्माण होतो. तो सुरुवातीला लोकांना आम्ही सांगतो की ठीक आहे याच्यात आम्ही बॅरिकॅलिबूचं चॉकलेट वापरतो, पण जोपर्यंत हे लोक खात नाही तोपर्यंत त्यांना त्याची क्वालिटी कळत नाही. आणि मग सुरुवातीला आम्ही जिंजरची आईस्क्रीम्स काढली, लव्हेंडरची आईस्क्रीम्स असतात, लेमन अँड लाईम म्हणून आमचा एक फ्लेवर आहे. सो वी कंटिन्युअसली इनोव्हेट द फ्लेवर्स, दॅट इज अवर USP. की आमची कोअर USP इज टॉप क्वालिटी इन्ग्रेडियंट्स आणि डिफरंट फ्लेवर्स. की हे सगळे फ्लेवर्स असे वेगवेगळे आम्ही तयार करून लोकांपर्यंत पोहोचतो, ज्याच्यामुळे लोकांनाही त्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्ट राहतो. आणि आर्टिसनल म्हणजे काय? आर्टिझनल म्हणजे एखाद्या आर्टिस्टनी बनवलेलं किंवा आर्टिझनचा हात लागलेलं काहीतरी एखादं प्रॉडक्ट. ह्याचा हा स्ट्रेट त्या आर्टिझनलचा अर्थ असू शकतो. आता इथे आर्टिझन म्हणजे कोण, तर आम्ही शेफ्स. तर ते साहजिक. तर ते बनवताना आम्ही आता स्ट्रॉबेरीचा आईस्क्रीम असतो, तर आम्ही त्याच्यामध्ये आर्टिझनल हा फरक केव्हा येतो, तर 2 गोष्टी आहेत.
की एक आईस्क्रीम बनवताना आम्ही त्याच्यामध्ये एक बाहेरून इसेन्स आणला, स्ट्रॉबेरीचा रंग आणला, तो तुमच्या बेसमध्ये घातला आणि आम्ही स्ट्रॉबेरी आईस्क्रीम म्हणून तुम्हाला विकलं. हे झालं रेग्युलर आईस्क्रीम. पण आम्ही जेव्हा आर्टिझनल प्रीमियम आईस्क्रीम म्हणतो तेव्हा आम्ही त्याच्यात काय करतो, आम्ही बाहेरून स्ट्रॉबेरीज आणतो, त्याचा इथे जॅम बनवला जातो, तो जॅम त्या आईस्क्रीममध्ये घातला जातो आणि त्याचा जो काय नॅचरल फ्लेवर कलर जो येईल तेवढाच फक्त त्याच्यात असतो. अगदी त्याला कुठे रंग घालायची वेळ आली तर आम्ही आमच्याकडे नॅचरल पिगमेंट कलर्स जे असतात, की नॅचरल पिगमेंट, की पिंक कलर जो असतो तो बीटापासून येतो, मग तो कलर त्याच्यामध्ये वापरला. अक्षय, मी तुमची वेबसाईट पाहिली इटलीची आणि त्याच्यात वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सची इतकी हटके आईस्क्रीम्स होती, त्याचे फोटोज तर बापरे, की ते आईस्क्रीम लगेच ऑर्डरच करावं, इतके इंटरेस्टिंग फोटो आहेत ते पण. तर हे फ्लेवर्स किंवा ही कॉम्बिनेशन्स कशी डेव्हलप करता तुम्ही? कॉम्बिनेशन ही आईस्क्रीमचे डेव्हलप करताना ना सुरुवातीला आम्ही खूप असे विचित्र फ्लेवर्स काढले की म्हणजे जिंजरचं आईस्क्रीम काढलं. जिंजर खूप विचित्र नाही आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही जिंजरची कॅन्डी घातली किंवा असं घातले आणि मग लोकांकडून एक हळूहळू एक फीडबॅक मिळत गेला की फार काही आम्ही फारच हटके काढले, की अल्ग्रे म्हणून एक चहा असतो, तर त्या अल्ग्रे चहाचं आम्ही आईस्क्रीम बनवलं. फॅन्टॅस्टिक आईस्क्रीम होतं, पण समहाव ते लोकांना अरे चहाचं आईस्क्रीम कुठे खायचं असं, म्हणजे खूप आम्ही अगदी एक्स्ट्रीम पर्यंत पण गेलो. आणि पण हे सगळ्या लोकांचा एक फीडबॅक आईस्क्रीमचा मिळाल्यानंतर त्याच्यात असं केलं की आपण ह्याच्यात कॉम्बिनेशन करू काहीतरी, की आपलं काहीतरी वेगळेपणा याच्यात आर्टिझनलनेस जो असतो, एक शेफ्सने काहीतरी बनवलंय, हे कस्टमरला कळलं पाहिजे. हे आमचं एक क्लायंटेल आहे, त्यांना समजलं पाहिजे हे काहीतरी वेगळं आहे, आपण काहीतरी चांगलं खातोय, वेगळं खातोय. पण त्याच्यामध्ये खूप लर्निंग कर्व सुद्धा ठेवला नाही. की स्ट्रॉबेरीचंच आईस्क्रीम आहे, पण इट इज बेटर स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. की स्ट्रॉबेरी तुम्हाला माहिती आहे, स्ट्रॉबेरीचा जॅम सुद्धा माहिती आहे, सगळं माहिती आहे, पण ते कसं आम्ही असेंबल केलंय, ते कसं तुमच्यापर्यंत येतंय, ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. सो खूप मोठा असा लर्निंग कर्व ठेवला नाही. जी नोन तुम्हाला जे फ्लेवर आहेत ना, आता चॉकलेट ऑरेंज आमचा एक आईस्क्रीम आहे, सो तुम्हाला चॉकलेटही माहिती आहे, ऑरेंजही माहिती आहे, वी हॅव जस्ट कंबाईन्ड इट. आता पीच आणि प्रलाईनचं आहे, की लोकांना पीच हे फळ माहिती आहे, प्रलाईन म्हणजे आपली बेसिकली चिक्की. तर ती आम्ही चिक्कीचा क्रश करून आम्ही त्या प्रलाईनच्या पीचच्या आईस्क्रीम मध्ये घालतो, तर त्या प्रलाईनने एक टेक्स्चर येतं त्या आईस्क्रीमला, तुम्हाला पीचही माहित असतं. सो ते तशीच कॉम्बिनेशन्स हू आर नोन टू द कस्टमर, पण मग त्यांना तो असा त्याची एक काय म्हणतो ना, एक ओळख असते त्या फ्लेवरची, त्याची फक्त आम्ही कॉम्बिनेशन वेगवेगळी करत राहतो. पण ते खाताना पण काय मस्त लागत असेल. आपण आता एक काम करूया, आपण आपल्याकडे 3 आईस्क्रीम आपली टेस्ट करूयात, आमची जी आता लेटेस्ट आहे ती. तर त्याच्यामध्ये आमचा एक लेमन अँड लाईम नावाचा खूप सुंदर आईस्क्रीम आहे. लेमन अँड लाईम असं एक आईस्क्रीम आहे आमचं. नंतर एक लव्हेंडरचं आईस्क्रीम आहे आणि एक स्ट्रॉबेरीचं, आता सीझन मध्ये स्ट्रॉबेरी म्हणून आम्ही स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम आता बनवलेलं आहे. हे बघ आता, येस, विल स्टार्ट विथ स्ट्रॉबेरी. हा, आता ह्याच्यामध्ये तुला अजिबात इसेन्स असा फ्लेवर कुठे लागत नाही, पण इट इज फ्रेश स्ट्रॉबेरी लागते अक्षरशः. आणि रंग तर इतका सुंदर आहे. आता रंग इज ऑलमोस्ट व्हाईट. रंग छान आहे, प्लस स्ट्रॉबेरी पण दिसते. आणि आता याच्यात आर्टिफिशियल रंग कुठले नाहीत, त्यामुळे याला असा स्ट्रॉबेरीचा जो असा बाहेर जो एक टिपिकल एक पिंक रंग असतो तसा पिंक रंग नाही त्याला. म्हणजे स्ट्रॉबेरी आहे, स्ट्रॉबेरीचा जॅम आम्ही जो करतो ना कंपोट, तोच त्याच्यामध्ये ऍड केलेला असतो आम्ही मध्ये मध्ये. त्यामुळे ही चव फारच भारी लागते. हो, म्हणजे खरंच हे प्रीमियम आईस्क्रीम लागतं, दूध आहे हे वाटतंय. येस. मजा सांगू का, आईस्क्रीम जेव्हा मी दरवेळी खाते तर असं तोंडात ते ओघळतं, काय असं तुक्कट थोडंसं लागतं. हे अजिबात लागत नाही, लागणार सुद्धा नाही ते. आणि हे म्हणजे स्ट्रॉबेरीचा वेगळा फ्लेवर प्लस अजून क्रीमचं जे आहे, दूध आणि क्रीम मिक्स, त्याचा एक वेगळा फ्लेवर, असं सुंदर कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळे हे इतकं छान आहे आईस्क्रीम, खरंच मला स्वतःला खूप आवडतं. तू संपू शकतेस, कारण की आम्ही रोज बनवतो, त्यामुळे मी आपला एक चमचा लावून ठेवून दिला खाली. 2 आणली असती. 3 फ्लेवर आहेत सगळे. येस. आता आपण दुसरं जे आईस्क्रीम आहे ते आमच्या कस्टमरवर हे खूप पॉप्युलर आहे.
आता ह्या आईस्क्रीमची गंमत अशी आहे की हे पटकन आईस्क्रीम घेताना असे लोक थोडेसे असे अरे लेमन आणि लाईम हा जो फ्लेवर आहे पटकन लोकांना असं वाटते अरे हे आंबट असेल आईस्क्रीम, पण तसं अजिबात नाही. हे आंबट बिंबट अजिबात नाही आहे. ह्याला अतिशय फ्रेश लेमनचा फ्लेवर असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही लेमनची झेस्ट म्हणजे लेमन झेस्ट कॅन्डी केलेली ही आम्ही तिथे वापरतो. तर हे ते तो खाऊन बघ. मोहात पाडतोय. येस येस, हे मोहात पाडणारे आईस्क्रीम सर. आता याला अतिशय असा सुंदर एक फ्रेश लेमनचा फ्लेवर येतो बघ. मग आता ह्याच्यातली खाल्ल्यानंतर तृप्त होतो आपण. आता हे आपण जे मगाशी बोलत होतो की आर्टिझनल आईस्क्रीम म्हणजे काय, की ह्याच्यामध्ये कष्ट किती असतात बारीक बारीक. आता हे झेस्ट खाताना तुला छान वाटतं, पण ती झेस्ट बनवायला माझ्याकडचे शेफ्स, आता अनिरुद्ध जो मगाशी आला होता, तो दिवसभर ती झेस्ट एका बॅचसाठी बनवत असतो. की त्या लेमनचं वरचं जे पील असतं बेसिकली ते पील काढणं, ते शिजवणं 3-4 वेळेला, मग ते परत एकदा शुगर सिरपमध्ये शिजवलं जातं आणि मग ते कॅन्डी होते बेसिकली त्याची. तो जो छोटासा तुम्हाला एक ब्लास्ट मिळतो त्याच्या मागचं कष्ट खूप असतात. दॅट इज ऍक्च्युअली आर्टिझनल आईस्क्रीम. ते खरंच आणि इतकं सुंदर लागतंय. मग हे आमच्या अख्ख्या रेंज मधलं दिस इज माय पर्सनल फेवरेट. म्हणजे मी आता नक्की ऑर्डर करेन 100%. आता लेमन लाईम तुम्हाला माहिती असतं, पण लेमनची आपण कुठलीही गोष्ट पाहिली की ती आंबट असते. आपण गोड लेमनची कधी फार आपलं जे इंडियन कुकिंग आहे त्याच्यामध्ये स्वीट लेमनचा असा काही प्रकार नाहीये की डेझर्टमध्ये लेमन इन्कॉर्पोरेट केलं की आपण सरबत पेली आहेत लेमनची, ती आंबट असतात थोडीशी फार. पण ह्याच्यामध्ये तसं नाही होते बघ. ह्याला आंबटपणा अजिबात नसतो आईस्क्रीमला. नाहीच आहे. हा नाहीच आहे त्याला. म्हणजे मी काय वर्णनात शब्दच संपलेत. इतकं सुंदर आईस्क्रीम आहे, मी संपवणार आहे आणि मी नंतर घरी पण घेऊन जाणार. म्हणजे माझ्या मुलांना तर हे फारच आवडेल. बघती आता तू हे आपले 2 सुंदर फ्लेवर पाहिलेस. आता तिसरा हा जो फ्लेवर आहे ना, हा काइंड ऑफ इट इज व्हेरी डिअर अँड नियर टू मी. कारण की हा आम्ही सुरुवात केली जेव्हा इटलीची, तेव्हापासून हा फ्लेवर आमच्याकडे रेंजमध्ये कायम आहे. तर ह्या फ्लेवरचा आहे लव्हेंडर अँड हनी. तर मगाशीच असं म्हणलं की एक मोठा कस्टमरला लर्निंग कर्व किंवा माहितीच नसतात काही गोष्टी, त्याच्यातला हा एक फ्लेवर आहे. पण हा लोकांमध्ये खूप पॉप्युलर झाला आमच्याकडे, इस्पेशली बायकांच्या ज्या किटी पार्टीज वगैरे असतात त्याच्यामध्ये हा प्रचंड फेवरेट आहे आईस्क्रीम. आणि काही आमचे असे कस्टमर्स आहेत की लेडीज आहेत की ज्यांच्या घरी किटी पार्टीज असतात, कधी फंक्शन्स असतात, तर डायरेक्ट मला फोन करतात की हे 6 बॉक्सेस माझ्याकडे पाठवून दे. आणि हे दिस इज व्हेरी पॉप्युलर विथ वुमन. हा बायकांमध्ये अतिशय पॉप्युलर फ्लेवर आहे. आणि लव्हेंडरचा जो फ्लेवर आहे हा, त्याला आम्ही हनीनी थोडासा स्वीटनेस देतो. म्हणजे मधाचा स्वीटनेस असतो शुगरपेक्षा, आणि लव्हेंडरचा त्याला वास असतो. तर आता हा तू खाल्ल्यानंतर तुला समजेल की ह्याला टिपिकल जो असा एक आपल्या मनात एक असतं ना की लव्हेंडर म्हणजे मग त्याला साबणाचा वास येईल किंवा असा टिपिकल जो असा फिनाईलचा असं तो असं, तसा अजिबात नाही. ह्याला फार सुंदर लव्हेंडरच्या फुलांचा वास येतो. आणि हे बनवताना आता ही बघ, ही लव्हेंडरची फुलं आहेत, ही आपल्याकडे फ्रान्सवरून इम्पोर्ट होतात आणि ह्याचा अर्क काढून आपण तो या लव्हेंडरच्या आईस्क्रीमला वापरला जातो. तर हा फरक, ह्याचा जो वास आहे तो आणि तुझ्या रेग्युलर साबणा ह्याच्यात खूप फरक आहे बघ. सुंदर, खूप वेगळा आहे. अरोमा छान आहे. तर आता हे जे तू आता लेमनचं सुद्धा मगाशी आईस्क्रीम खाल्लंय, दीज आर अरोमॅटिक आईस्क्रीम्स. ह्याला फ्लेवर असंच नाहीये, पण ह्याला अरोमा खूप असतो आणि अरोमानी आणखी मजा येते त्याची. आता हे बघ खाऊन. आता हे लव्हेंडरचं आईस्क्रीम. एकदम असा हलका छान लव्हेंडरचा स्मेल असतो. अरोमा त्याचा जो आहे तो इतका सुंदर येतो त्या लव्हेंडरचा. आता ह्याही आईस्क्रीमचं तसंच आहे की लोकांनी एकदा खाल्लं की दे डोंट स्टॉप. मग त्यांच्या प्रत्येक ऑर्डरमध्ये लव्हेंडरचा एक मग आईस्क्रीम असतंच बऱ्याच वेळेला. मी काय बोलू हाच विचार करते. लव्हेंडरचा आईस्क्रीम मी पहिल्यांदा खाते. हो, कोणीच नाही बनवत, आम्हीच बनवतो आता फक्त लव्हेंडरचा आईस्क्रीम. म्हणजे
खरंच तू म्हणतोयस त्याचा अरोमा असतो तर आहेच. आणि याचा फ्लेवर बघा एकदम पॅलेटवरती त्याचा क्लीन होऊन जातं परत पॅलेट एकदम अरोमा. आणि मेन मधाची आपापली वेगळी चव आहे. हो, पण खरी जाणवते ती लव्हेंडरची चव जाणवते. आणि खरंच तू म्हणतोस त्याप्रमाणे की तोंड म्हणजे असं क्लीन होतं तोंड, काही आफ्टर टेस्ट राहत नाही. खरंच म्हणजे तू जे म्हणतोस ते मी फील करतेस, त्याच्यामुळे मला शब्द सुचत नाही. आणि खरंच म्हणजे सुंदर आईस्क्रीम आहे. येस. आणि का महिला मागवत असतील वुमन स्पेशल काय हे आता कळलं ना. भक्ती, तुला माहितीये का की ही आम्ही कंपनी जेव्हा चालू केली तेव्हा ही कंपनी चालू करताना एकट्याने हे सगळं हँडल करणं किंवा असं ते काय पॉसिबल नव्हतं. तर माझी बायको मिसेस हर्षदा, ती आहे ॲक्च्युली अकाउंट्स बॅकग्राऊंडची, पण नाव शी इज काइंड ऑफ आईस्क्रीम मेकर ऑल्सो अलॉंग विथ मी. तर आम्ही वाईला जेव्हा तिकडे आमचं छोटंसं युनिट होतं तेव्हा आम्ही दोघांनी ते प्रचंड काम केलं. म्हणजे हा इटली ब्रँड उभा करण्यामध्ये तिचा वाटा तितकाच आहे जितका माझा आहे. पण आता ही थोडीशी फॅक्टरी मोठी झाली आणि मग मुलं मोठी होत आहेत, त्यांच्याकडे थोडंसं लक्ष देणं. पण तिचा एक तो मागून एक सहभाग असतो. किंवा आता फ्लेवर कुठला लॉन्च करायचा असेल तर फ्लेवर लॉन्च करताना आमचं डिस्कशन होतं, अरे असा फ्लेवर करायचा आहे, करूयात का? मग ती म्हणते हे काय लोकांना आवडणार नाही. त्यामुळे तिच्याकडून बराच फ्लॅग पण येतो मला. अगदी हा, म्हणजे खरा रिव्ह्यू मिळतो मला की हा अगदी. आता त्यात काही वेळ ती चुकते, मी बरोबर असतो तसं नाही, पण आमचं डिस्कशन तर 100% होतं की अरे असा आम्ही फ्लेवर लॉन्च करतोय, तर तुला काय वाटतं, करूयात का आपण? तर काही वेळेला तिच्याकडून असं एकदम उत्तर नसतं, म्हणजे टिपिकल तुमचं जे असतं ते असं की म्हणजे देर इज नो आन्सर. मग समजून जायचं की हे काय बरोबर नाहीये, आपण याच्यावर अजून जरा विचार करूया. बायको तर आहेच, पण एक टीम हळूहळू तयार करायची की आम्ही वाईमधून इकडे आल्यानंतर हा सगळा पसारा जेव्हा वाढवला तेव्हा तो काय ती मी किंवा अजून कोणी मदतनीस असे असं काही नसतं. मग कुठेतरी तुम्हाला एक प्रीमियम आईस्क्रीम म्हणून पोचायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक चांगला स्टाफ तुमच्याबरोबर असणं. हा अनिरुद्ध माझ्याकडे म्हणून शेफ आहे, तर ही इज फ्रॉम नाशिक आणि तो हॉटेल मॅनेजमेंट झालेला आहे आणि तो बेकरी आणि पेस्ट्री असं त्याचं जास्त एक्सपर्टीज आहे. आणि मग त्याला मी काही गोष्टी आपल्याला जिथे अशा हव्या असतात तशा मी त्याला सांगतो आणि तो एकदम फर्स्ट क्लासपणे ते सगळं करतो. हो, लक्षात येतंय. मग त्याच्यानंतर आणखीन खूप एक महत्वाचा पार्ट असतो की आता अनिरुद्ध तर मला मदत करतो, पण अनिरुद्धला मदत करायला कोण आहे? तर मग आमच्याकडे मावशी आहे, त्या संगीता मावशी म्हणून, त्यांची मुलगी आहे ती मोनिका म्हणून. तर ह्या त्यांना सपोर्ट करत असतात दोघी त्यांना की आता हा जो अनिरुद्ध असतो आणि त्याला तुला मगाशी म्हटलं की लेमन झेस्ट बनवायचे, तर हा दिवसभर करतो, मग त्याला सुद्धा मदत त्यांची होते. त्यामुळे हे एक टीम तयार करणं, आता छोटीशी टीम आहे पण आमची हळूहळू मोठी बनवू आम्ही टीम. आणि मग तो एक टीम मध्ये एक ती मजा असणं किंवा ते एकमेकांबद्दल रिस्पेक्ट असणं हा एक कोर मुद्दा आहे आणि तो तयार करतोय आम्ही सगळेजण इथे हळूहळू. आता इतकी सुंदर प्युअर क्वालिटीची मी आईस्क्रीम खाल्ली आहेत, त्याच्यामुळे माझ्या मनातला जो की आईस्क्रीम म्हणजे कसं असतं, काय असतं, हा काय म्हणजे प्रीमियम आईस्क्रीम किंवा आर्टिझनल काय असतं याच्याबद्दल तुझं आता प्रश्न मनातले मिटले आता सगळे. त्याच्यामुळे प्युअर आईस्क्रीम म्हणजे मला कळलंय. पण तू काय नेमकं सांगू शकशील याबद्दल? ओके, आजकाल आता मार्केटमध्ये खूप सारे हेल्दी ऑप्शन्स आलेत किंवा व्हीगन ऑप्शन्स आलेत की जे हेल्दी आईस्क्रीम्स मध्ये त्याच्यामध्ये मग लोकांनी काहीतरी USP की आता आपली USP काय की हे खूप वेगळे फ्लेवर्स आपण बाजारात इंट्रोड्यूस करतो. त्या फ्लेवर्सपेक्षा मग ते इझी टू यूज FMCG मोठ्या स्केलवर बनवणं, त्याच्यामध्ये USP काय आणायचे, तर त्यांनी काय केलं, प्रोटीन आईस्क्रीम्स आणली, प्रोटीन रिच आईस्क्रीम आणली, फॅट फ्री आईस्क्रीम्स आणली, नंतर व्हीगन आईस्क्रीम्स आणली, शुगर फ्री पण आईस्क्रीम्स आणली त्याच्यामध्ये लोकांनी बऱ्याच. आम्ही हे ट्राय आत्तापर्यंत केलेलं नाही, कारण की माझा एक शेफ म्हणून ठाम विश्वास आहे की ओरिजिनल रेसिपी इज ओरिजिनल रेसिपी. तुम्ही आज एखादी पुरणपोळी करायला घेतली आणि तुम्ही म्हणलात की अरे नको याच्यात गुळ नको टाकायला, मग कुठेतरी तुम्हाला काहीतरी वर्कअराउंड करायला लागतो त्याच्यासाठी. मग ती जी पुरणपोळी आहे ती शुगर फ्री गुळ फ्री करण्यासाठी तुम्ही मग त्याच्यामध्ये काहीतरी ऍडिशन करता. मग आता ह्या सगळी जी हेल्दी ऑप्शन्स आहेत की एखाद्या आईस्क्रीममध्ये तुम्ही एक्स्ट्रा प्रोटीन घातलं किंवा एक्स्ट्रा
किंवा त्यातलं दूध काढून टाकलं, बदामाचं दूध वापरलं. सो त्या कुठल्याही आईस्क्रीममध्ये एखादं ॲडिशन तुम्ही केली की दॅट डझंट मीन इट हॅज बिकम हेल्दी. हेल्दी ही तुमची लाईफस्टाईल असली पाहिजे. हेल्दी खाणे तुमचं लाईफस्टाईल असली पाहिजे. तुम्ही काहीतरी चांगलं खाताय हे तुमची लाईफस्टाईल असली पाहिजे. आय एम नॉट अगेन्स्ट, पण ऑल दीज हेल्दी ऑप्शन्स ॲब्सोल्युटली नॉट. दॅट इज देअर चॉईस अँड कसं जायचं वगैरे मोठ्या. प्युअर म्हणजे काय की आम्ही आता हे इन्ग्रेडियंट्स स्वतः खाल्लंस की हे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुझ्या जिभेवरती, टाळ्यावरती कुठेही तुला असं एक काही चिकटत नाही, राहत नाही. हा जो फरक आहे ना की प्युअर रेसिपी इज प्युअर रेसिपी. वी यूज प्युअर मिल्क, वी यूज प्युअर क्रीम इन टू दिस. आणि आमच्या ओव्हरऑल आईस्क्रीम्समध्ये वी यूज मिल्क आणि क्रीम इन मोर क्वांटिटी. आमच्या आईस्क्रीममध्ये मिल्क फॅट हे जास्त असतं आणि शुगर आणि ग्लुकोजचं प्रमाण कमी आहे. हां, त्यामुळे तुला ही आईस्क्रीम थोडीशी अशी कमी गोड वाटली असेल बघ खाताना मगाशी, की अशी खूप गोड नसतात, बॅलन्स्ड असतात. पण त्यांनी होतं काय की आता खूप सारं ग्लुकोज किंवा खूप सारी साखर घालून एक बल्किंग तयार होतं. आता ह्या आईस्क्रीमचं आणखीन एक हे की आम्ही ह्याच्यामध्ये एरेशन नाही करत फार. की ह्या आईस्क्रीम्समध्ये आमचं फक्त 30-40% एरेशन असतं, की त्याच्यामध्ये हवा जी घालणं म्हणतो आपण. की आता मध्ये मध्ये काही आर्टिकल तू म्हणले ते अमूलची की त्याच्यामध्ये 100% हवा असते, खूप ते फुगलेलं आईस्क्रीम असतं. ही अशी फुगलेली डेन्स अशी आईस्क्रीम आमची नाही आहेत. डेन्स आईस्क्रीम आहेत, फुगलेली नाही आहेत जास्त. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा ते खाता तेव्हा तुला पूर्ण त्याचा फ्लेवर इनकॉर्पोरेट झाला पाहिजे. आणि ह्या प्युअर म्हणतो आपण की हे आम्ही त्या सेगमेंटकडे गेलो नाही की वेगन आईस्क्रीम्स म्हणा किंवा तुमची शुगर फ्री आईस्क्रीम्स म्हणा किंवा प्रोटीन रिच आईस्क्रीम्स म्हणा किंवा लेस फॅटवाली आईस्क्रीम्स म्हणा, ह्याच्यामध्ये आम्ही पडलोच नाही किंवा मे बी पडणार पण नाही. ह्याच्यावर रिसर्च चालू आहेत आमचे की काय बेटर करता येईल. वी आर वर्किंग ऑन इट. की कधीतरी आम्हाला वेळ मिळाला की आम्ही याच्यावरती काम करतो, बनवून बघतो ते आईस्क्रीम. अजूनपर्यंत मला सॅटिस्फॅक्शन मिळेल असं काय फॉर्म्युलेशन मला नाही मिळालेलं. पण वी विल बी कंटिन्युईंग विथ ऑल प्युअर मिल्क बेस्ड आईस्क्रीम ज्याच्यामध्ये शुगर ग्लुकोज कमीच आहे आणि लोकांना ते आवडतंय अजून तरी. मला आणखीन एक वैशिष्ट्य काय जाणवलं माहितीये का, तुझ्या वेबसाईटवर प्रत्येक आईस्क्रीम मध्ये नेमकं काय आहे, घटक कोणते आहेत हे अगदी व्यवस्थित मांडलंय. त्याच्यामुळे लोकांना कळायला मदत होते की आपण जे घेतोय त्याच्यात काय काय. म्हणजे तू ते आईस्क्रीमच्या डिस्क्रिप्शन बद्दल बोलतेस की त्याचं आम्ही जे लिहिलेलं आहे की ते काय आहे ते वाचून तुम्हाला पटकन कळतं त्याच्यावरती. बरोबर आहे. आणि तेच महत्वाचं असतं ना की एखादं तुम्ही कधी प्रॉडक्ट घेताय तर त्याच्यामध्ये काय आहे आतमध्ये, तर त्याची एक माहिती ॲज अ कस्टमर म्हणून तुम्हाला मिळणं गरजेचं असतं. तर आज सुद्धा तुम्ही आईस्क्रीम घेत असाल कुठे, तर ज्या आईस्क्रीममध्ये खरंच दूध वापरलं त्याच्यावर लिहिलेलं असतं की मिल्क म्हणून. ज्यात क्रीम वापरलं त्यात खरंच लिहिलेलं असतं की क्रीम आहे म्हणून. त्याच्यामध्ये खरं स्ट्रॉबेरी असेल त्याच्यात लिहिलेलं असतं की स्ट्रॉबेरी पल्प आहे म्हणून. आता त्याच्यात 2-3 गोष्टी सांगण्यासारख्या आहेत की त्याच्यात बघण्यासारखं काय असतं की त्याच्यात बऱ्याच वेळेला तुम्ही लेबल रीड करा त्या आईस्क्रीमचं. ते रीड करताना त्याच्यामध्ये इसेन्सेस असतात, कलर्स असतात वापरलेले. तर त्या इसेन्समध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत की त्याच्यामध्ये नॅचरल इसेन्स असतात, त्याच्यामध्ये नॅचरल आयडेंटिकल इसेन्स असतात आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इसेन्स असतात. तर तुमच्या लेबलवरती जेव्हा तुम्ही वाचता ना की नॅचरल आयडेंटिकल आणि आर्टिफिशियल इसेन्सेस म्हणजे ती केमिकल्सच आहेत. तर आमच्याकडे ही तो आईस्क्रीम खाल्लीस की नाही, अगदी आम्हाला कुठे वापरायचं असेल की फक्त फ्रूट हे तुम्हाला, आज मी बाबा कोकोनटचं आईस्क्रीम करतोय तर कोकोनटचं फक्त मी प्युरी वापरून ते आईस्क्रीम करेल का किंवा त्याला तो फ्लेवर येईल का, तर नाही येणार. की आज मी लिचीचं आईस्क्रीम बनवतो, त्या लिचीच्या आईस्क्रीमला नुसती लिचीची प्युरी वापरून आईस्क्रीम बनवू शकतो का, नाही बनवू शकत. त्याला लिमिटेशन्स आहेत कारण की फ्रूट म्हणून खूप सारं पाणी तुमच्या फॉर्म्युल्यात जात आहे आणि आईस्क्रीममध्ये जेवढं पाण्याचं प्रमाण वाढेल तेवढं तुम्हाला ते आयसी लागणार, त्याचं क्रीमी टेक्स्चर नाही येणार इव्हेंच्युअली. सो आमच्याकडे जे लिचीचं ऑइल येतं बेसिकली, दॅट ऑइल कॉस्ट्स अराउंड 9,000 to 10,000 रुपीज फॉर 200 ml बॉटल. इतकं ते एक्सपेन्सिव्ह असतं. पण आम्ही त्याचे जस्ट 2 ड्रॉप्स टाकतो त्याच्यामध्ये. इट इज प्युअर नॅचरल ऑइल ऑफ एनी फ्रूट ऑर प्रॉडक्ट. तर ते आमच्या डब्यावरती लिहिलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही कुठेतरी वाचा नॅचरल आयडेंटिकल किंवा आर्टिफिशियल एसेन्सेस किंवा काही आईस्क्रीम्समध्ये तुम्हाला प्रिझर्वेटिव्हजही दिसतील त्यात दिलेले, माझं रेकमेंडेशन आहे असं की त्याच्याबद्दल विचार करा, गुगलवरती वाचा की हे खरंच चांगलं आहे का खायला तुम्हाला. आता लोकांचा मध्ये गैरसमज सुद्धा झाला होता की गम्स असतात त्याच्यामध्ये, की कॅरेजिनन म्हणून एक गम असतं, तर आम्ही कॅरेजिनन वगैरे वापरत नाही त्याच्यामध्ये.
पण काही गम्स असतात. गम्स म्हणजे बेसिकली आहे तर डिंक. हां, तर आपल्या आईस्क्रीममध्ये एक डिंक. हां, तर आता गुवार गम म्हणून एक प्रकार असतो. गुवार म्हणजे आपली गवारीचा शेंग असते की नाही, त्याचा गम काढलेला असतो. तर तो गम हा स्टॅबिलायझर म्हणून आईस्क्रीममध्ये जातो. की स्टॅबिलायझर कशासाठी वापरलं जातं आईस्क्रीममध्ये? तर आपलं जे क्लायमेट आहे भारतातलं, की बरंच उष्ण क्लायमेट आहे आपल्या इथे, तर कधी लाईट गेले 4-5 तास तुमच्या घरातले, तर बऱ्याच वेळेला तुम्ही असं पाहिलं असेल की काही आईस्क्रीम्समध्ये पाणी खाली राहतं आणि दूध काय किंवा त्यातलं जे मिल्क सॉलिड्स असतात ते वरती असतात. आणखी एक लेबलमध्ये इंटरेस्टिंग की मिल्क सॉलिड्स असं खूप वेळा लिहिलेलं असतं. तर मिल्क सॉलिड्समध्ये दूध पावडर वापरलेली असते इन्स्टेड ऑफ प्युअर मिल्क. हां, तर ते खूप सारं आहे. तुम्ही बघा बाहेर काही काही याच्यावर मिल्क असतं. असं खूप काही वेळेला बघितलं नाही पण बघा, म्हणजे माझं अगदी लोकांना हे की तुम्ही लेबल वाचा फूड प्रॉडक्टचे. तर ते स्टॅबिलायझर्स जे असतात ते अतिशय मायन्यूट क्वांटिटीमध्ये याच्यात वापरलेले असतात. कारण की जास्त झाले ना तर त्याची जेलीज बनेल आईस्क्रीमची. खूप कमी क्वांटिटीमध्ये हे सगळे नॅचरली डिराइव्ड गम्स असतात. म्हणजे गुवार शेंगेचा असतो, झॅन्थम गम म्हणून असतो. ते 2-3 गम्स आम्ही वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनमध्ये कंबाईन करून ते आईस्क्रीममध्ये वापरलेले असतात, जेणेकरून आपल्या क्लायमेटमध्ये हे आईस्क्रीम तुमच्या फ्रीजमध्ये खराब म्हणजे काय तर खराब होत नाही. त्यातलं जे फॅट आणि पाण्याचं सेपरेशन असतं ते सेपरेशन होऊ नये आणि 4 तास दिवे जाऊन परत तुमच्याकडे दिवे आले तरी ते आईस्क्रीम आयसी होत नाही. म्हणजे त्याला जे लोक म्हणतात ना, अरे आमच्याकडे आईस्क्रीम आणलं आणि त्याला खूप असं वरती बर्फ चढला, तर आमच्या आईस्क्रीम्सला बऱ्याच वेळेला तो अरेस्ट होतो, तो होत नाही बर्फ तयार. तर त्याच्यासाठी मी स्वतः 6 महिने काम केलंय माझ्याच फॉर्म्युलावरती की हे कसं आपल्याला आईस्क्रीम बनवता येईल जेणेकरून लोकांच्या फ्रीजमध्ये हे आईस्क्रीम चांगलं राहील. खूप महत्वाची माहिती दिलीस तू होय. या लेबलिंग विषयी. पण मला आता असं विचार आला की हे सगळं चालू असताना तू इतके प्रीमियम प्रोडक्ट्स आईस्क्रीमसाठी वापरतो, तर साहजिकच किंमत वाढत असेल. 100% किंमत वाढते. आता मगाशी तुला म्हणलं असं की आमचं चॉकलेट आईस्क्रीम असतं, त्या चॉकलेट आईस्क्रीम मध्ये ऍक्च्युअल आम्ही चॉकलेट वापरतो. तर बऱ्याच ठिकाणी चॉकलेट आईस्क्रीम कोको पावडर नुसती घातली जाते, चॉकलेट नसतं. कोको पावडर घालतात, इसेन्स घालतात, कलर घालतात आणि मग चॉकलेट आईस्क्रीम म्हणून तुम्हाला विकलं जातं. सी आय एम नॉट अगेन्स्ट इट. प्रत्येकाचं तिथे काहीतरी चॉईस असतो, बनवण्याचं बजेट असतं. की आता आमचं जे आईस्क्रीम आहे हे जवळजवळ 400 रुपये अर्धा लिटर ह्या कॉस्टला आम्ही ते विकतो. तर जेव्हा तुम्ही रॉ मटेरियल चांगलं वापरताय तेव्हा तुमची ऑफकोर्स ही किंमत एंड युजरला ती जास्त होणार आहे. आणि त्याच्यात असं असतं की एक बिझनेस म्हणून तुमचं एंड क्लायंट कोण आहे हे तुम्ही सुद्धा डिफाईन करायला लागतं कुठेतरी, की माझा एंड क्लायंट कोण आहे. तर माझा एंड क्लायंट हे एक थोडंसं अफ्लुएंट कॅटेगरी जी आपण म्हणतो ती आहे. पण आम्ही फक्त अफ्लुएंट कॅटेगरीला टार्गेट करत नाही. तर आमच्याकडे असे इन्स्टन्सेस झालेत की बऱ्याच वेळेला कॉलेजमधली मुलं पैसे साठवून की हे मला आईस्क्रीम खायचंच एकदा तरी, हे एक ॲस्पिरेशनल व्हॅल्यू म्हणतात, ती तसं सुद्धा आमच्याकडून आईस्क्रीम घेतलेलं आहे. की इट इज नॉट जस्ट की आपल्याला फक्त श्रीमंतच लोकांना टार्गेट करायचं नाही. आमचा एम काय तर चांगलं आईस्क्रीम बनवून, चांगलं आणि प्युअर आईस्क्रीम बनवून ते मार्केटमध्ये आणणं. तर मग त्याला मग आमचा कस्टमर बेस ऑटोमॅटिकच तयार झाला. की जे लोक परदेशात गेलेत, परत आलेत, ज्यांना काहीतरी माहिती आहे की रिअल व्हॅनिला आईस्क्रीम म्हणजे काय, तर ऍक्च्युअली त्यात व्हॅनिला बीन वापरून ते केलेलं आईस्क्रीम असतं, त्यांना माहिती असतं. आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना त्याची किंमत ही थोडीशी वाढतेच. आणि मग जेव्हा तुम्ही ते आईस्क्रीम खाता इट जस्टिफाईज दॅट प्राइस. हे मी सुरुवात केली की नाही, आता मी आणि माझी बायको हर्षदा, आम्ही या दोघांनी बिझनेस चालू केला. आणि सुरुवातीला आम्ही दोघं वाईला जायचो आणि तिकडे खूप सारं काम करायचो. आणि मग तेव्हा पहिले जवळ वर्षभर मी स्वतः या आईस्क्रीमची डिलिव्हरी कस्टमरपर्यंत पोहोचवली की हे आईस्क्रीम माझं कोण घेत आहे. तर मला लोक खूप विचारले, अरे तू कुठे आहे, तू तर ओनर आहेस, तू कुठे जातो का डिलिव्हरीला, असं कोणी असं कुठे असतं का. म्हटलं नाही, मार्केट रिसर्चमध्ये मला हा फीडबॅक किंवा हा डेटाबेस हा कुठूनही मिळणार नाहीये विकत. तर मी स्वतः पर्सनली या लोकांकडे डिलिव्हरी करायला गेलो, बघितलं की हे माझे कस्टमर्स कुठे राहतात, काय राहतात, त्यांची लाईफस्टाईल काय. मी त्यांच्यावर खूप बोलायचो तेव्हा की हे आईस्क्रीम तुम्हाला आवडतंय का, हे कसं वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय तुम्हाला. आणि मग तेव्हा मला एक फीडबॅक मिळत गेला असा लोकांकडून की व्हाय दे आर बाईंग माय आईस्क्रीम. की सेलिब्रेटरी काहीतरी मुवमेंट्स असतील किंवा घरी फंक्शन, पाहुणे आले कोणी की फंक्शन्स असतील, मग तेव्हा इटली आईस्क्रीम मागवणं की आम्ही ठीक आहे बाबा आमच्याकडे काहीतरी लोक स्पेशल कोणीतरी येणार त्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला हे मागवतो, बाकीच्या वेळेस आम्ही बाकीचे ब्रँड खातो. सो दॅट वॉज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फीडबॅक फॉर मी की माझा आईस्क्रीम नक्की कोण घेतंय, कधी घेतंय, कशासाठी घेतंय असं.
नक्कीच. म्हणजे ज्यांना खरीखुरी चव हवी आहे, म्हणजे नुसतंच आईस्क्रीम खाण्यापेक्षा चवीने ज्यांना खायचंय त्यांना हे आईस्क्रीम फार आवडेल. आवडतच आहे लोकांना. म्हणजे अजून आपल्याला लोकांपर्यंत ते अजून घेऊन जायचंय. हो 100% तर ते त्यांना अधिक आवडेल असं मला म्हणायचं. अगदी 100%. आईस्क्रीम मध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्स येतात. होय. तुम्ही कोणते कोणते फ्लेवर्स करता आणि आतापर्यंत किती डेव्हलप केलेत फ्लेवर्स? आतापर्यंत आम्ही इटलीमध्ये भरपूर केले ग. म्हणजे खरं सांगायचं झालं तर मलाही त्याचा ट्रॅक नाहीये, पण कमीत कमी 60 ते 70 फ्लेवर्स आम्ही टेस्टिंग करून लोकांपर्यंत पोहोचवले. आणि मग त्याच्यामध्ये बरेच अजून पुढे तयार करू आम्ही, की काहीतरी चेंजेस त्याच्यामध्ये करून किंवा काही कॉम्बिनेशन्स बदलून आणि आणतच असतो सारखे. आणि एक तुला माहिती गंमत, करोनामध्ये किंवा करोनाने बेसिकली एक लर्निंग दिलं एक बिझनेसमन म्हणून, की तुमच्याकडे जे काय आहेत, यू कॅनॉट बी कम्प्लेसंट अबाउट युअर व्हरायटी ऑर प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस. हे सगळ्यांनी ऍक्च्युली कुठल्याही बिझनेसमननी हे डोक्यात ठेवलं पाहिजे आता, की एखादी, आणि स्पेशली नवीन बिझनेसमनला, की तुझे म्हणलेच ना असे फ्लेवर्स का चेंज करत राहता सारखे. ते चेंज करण्याचं कारण असं की आम्ही नवीन कंपनी आहोत. हां, आणि जरी आमची कंपनी जुनी झाली तरी मी एक हे प्रिन्सिपल म्हणून कंपनी ठेवणार, की लोकांपर्यंत काहीतरी नवीन पोचवत गेलंच पाहिजे आपण. मग आता माझे कितीतरी कस्टमर्स मला आता फीडबॅक सांगतात की 1.5 वर्षापूर्वीची तुझी आईस्क्रीम आणि आत्ताची आईस्क्रीम याच्यात खूप फरक आहे. ओव्हरऑल क्वालिटी म्हणा किंवा एक त्याचं प्रेझेंटेशन म्हणा, किंवा आता हा बघ, हा इतका सुंदर बॉक्स आहे, तर लोकांपर्यंत हा बॉक्स असा ह्याच्यामध्ये ते जातं. हां, तर ह्याचं कारण काय, तर एक इन्सुलेशन मिळतं, की आपल्या क्लायमेटसाठी आतमध्ये आईस्क्रीम व्यवस्थित जातात, ह्याला कोटिंग आहे छान केलेलं, आणि ह्याच्यामधून लोकांपर्यंत ते जातं. त्यामुळे लोकांना असं एक काहीतरी या ब्रँडमध्ये इम्प्रूव्हमेंट होतीये हे कंटिन्यूस दिसत गेलं पाहिजे लोकांना. आणि त्याच्यासाठी हे फ्लेवर्स बदलणं आणि त्याच्यामध्ये काहीतरी नवीन कलाकारी करत राहणं, हे करत राहतो त्यासाठी आम्ही, बाकी काही त्याचं कारण नाही. म्हणजे या बॉक्स मधनं आईस्क्रीम मिळतं, होय, दिसायलाच बाहेरचं इतकं अट्रॅक्टिव्ह आहे की कधी तो बॉक्स उघडतो आणि आतमधली जादूची पेटी काढतो असं होत असेल. आणि खाल्ल्यानंतर तर काय लोक वेळीच होत असतील. वेळी म्हणण्यापेक्षा प्रेमात पडतात. आपण प्युअर आईस्क्रीमच्या प्रेमात पडत. मी आधी खरं सांगू तुला की कितीतरी लोक मला असे स्वतःहून फीडबॅक देतात, की मी फूड बिझनेसमध्ये खूप वर्ष आहे, की तुमच्याकडे 100 लोक काहीतरी खाऊन जेवून गेले की त्यातले हार्डली तुमच्याकडे 2-3 जण तुम्हाला खरं सांगून जातात की अरे छान झाला होता, बाकी फार कोणी बोलत नाही, जरी खुश असलं तरी बोलत नाहीत. पण माझा असा एक ह्याच्यातला अनुभव आहे की लोकांशी झालेला एक कनेक्ट, की मी अगदी सुरुवातीला तुला मगाशी म्हणलं असं की मी स्वतः डिलिव्हरी द्यायचो, तेव्हापासून एक कनेक्ट जो म्हणतो ना आपण कस्टमरशी, की आता कस्टमर्सने ऑर्डर केली की बऱ्याच फोन जातो, त्यांना मेसेज जातो की ह्या वेळेला तुमचं जाणार. एक प्रिन्सिपल म्हणून आम्ही ठेवलं की 9 वाजता तुम्हाला सांगितली तर ती 9 वाजता तुमच्याकडे ती ऑर्डर येणार, की 9च्या ऐवजी 10 वाजले 10:30 वाजले असं कधी होत नाही. तर हे बाय प्रिन्सिपल आम्ही हे सगळं करतो. ऑर्डर विषयी तू सांगतोयस, होय, तर मला ऑर्डर द्यायची असेल किंवा माझ्या मैत्रिणीला, आता मी मैत्रिणींना मित्रांना सगळ्यांना सांगणार आहेस तू, रिकमेंड करणार की नाही आईस्क्रीम का, बरोबर. पण त्यांना जर ऑर्डर करायची असेल तर कसं करतील? आता आमची वेबसाईट आहे, की आता हा जो इटली आम्ही हे जे आईस्क्रीम विकतोय हे D2C मॉडेल म्हणतो, म्हणजे डायरेक्ट टू कन्झ्युमर आपण जे म्हणतो तसं. तर त्याच्यासाठी आमची वेबसाईट आहे आता, की shopitaly.com नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती लोक जाऊन डायरेक्ट तिथून ऑर्डर करतात. इव्हेंच्युअली आम्ही एक जसा आमचं स्केल वाढेल तसं ॲपही आणू अँड्रॉइड किंवा ह्याच्यावरचं, की त्या ॲपवरून तुम्ही डायरेक्ट ऑर्डर, कारण की आजकाल यंग जनरेशन जी आहे त्यांना ते ॲप्स आणि त्याच्यावरून ते कन्व्हिनियन्स होतो बेसिकली. सो आत्ता त्याच्यावर आहोत. आत्ता पुण्यामध्ये आम्ही हे सेटअप सगळा आहे आमचा. तर आता ही आईस्क्रीम्स फक्त पुण्यामध्ये अवेलेबल आहेत. तर नेक्स्ट मंथ पासून बिफोर समर्स आम्ही पुण्यामध्ये 2-3 मल्टिपल लोकेशन्स करणार आहोत, की एक पिंपरी चिंचवडसाठी सर्व्हिस करण्यासाठी, एक मुंढव्यामध्ये आम्ही एक दुसरं करणार आहोत, की जिथून हडपसर, विमाननगर, खराडी, वाघोली ही सुद्धा एरिया कव्हर. सो पुण्यामध्ये बेसिकली आईस्क्रीम ऑर्डर केल्यानंतर माणसाला 1.5-2 तासामध्ये त्या कस्टमरला त्या आईस्क्रीम पोचलं पाहिजे. ग्रेटच. तर हे पुण्यामध्ये एक सेटअप करतोय आम्ही, की जिथून लोकांना इमिजिएट ती डिलिव्हरी घरी मिळून जाईल. एक अजून मी मध्ये, होय, पुण्यापर्यंतच का, मुंबईत का नाही जातोय? तुमच्या मुंबईत आम्ही येतोय. ह्याच फेब्रुवारीच्या एंडमध्ये आम्ही मुंबईतही पोहोचतोय.
लिटरली येत आहे. सो संधी सोडू नका. अगदी अगदी. कुठे कुठे मुंबईत आम्ही आता सुरुवातीला ठाण्यात येऊ, आम्ही बांद्र्यामध्ये येणार आहोत आणि आम्ही साऊथ बॉम्बे दादरमध्ये येतोय. दादर सारख्या ठिकाणी होय मग प्रीमियम एरिया, प्रीमियम आईस्क्रीम साठी प्रीमियम एरियामध्ये. अगदी अगदी ऍब्सोल्युटली. सो दादरकरांनो, ठाणेकरांनो आणि पार्ला, बांद्रे, अंधेरी असा एक कव्हर करतोय आम्ही. तुम्हाला मुंबईत यांचं आईस्क्रीम खायला मिळेल. वेबसाईट आहे, लवकरात लवकर ते आले की ऑर्डर द्या. अगदी अगदी. आणि हे पुण्यामध्ये आता आम्ही बेसिकली ऑफलाईन सुद्धा जातोय थोडंसं, की पुण्यामध्ये जी गुरमे शॉप्स असतात ना आपली, की जिथे दोराबजीज म्हणा किंवा अशी जी काही दुकानं आहेत जिथे तुम्हाला स्पेशालिस्ट काही गोष्टी मिळतात, की लोक जिथे फक्त काही एखादा स्पेसिफिक गोष्टी आणण्यासाठी जातात, तर अशाही आम्ही शॉप्समध्ये एंट्री करतो, की लोकांना अगदी ऑनलाईन नसेल घ्यायचं की बाबा ऑन द वे आहेत, घरी जाताना पटकन घेऊन जायचं आहे, तर तसंही तुम्ही ऑफलाईन शेल्फवरून डायरेक्ट परचेस करून तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. याही मॉडेलकडे आम्ही बघून तेही लॉन्च करायचा आता विचार करतोय, की मुंबई आणि पुण्यामध्ये दोन्हीकडे म्हणजे ऑनलाईनही असेल आणि लोकांना अगदी वाटलं तर ऑफलाईनही शॉप्समध्ये सुद्धा अवेलेबिलिटी आम्ही करून देऊ त्याची. फारच मोठ्या प्रमाणात छान उडी घेताय तुम्ही. हो हो, ही मोठी उडी आहे आणि चविष्ट उडी, चविष्ट उडी आहे. येस येस अगदी. तू इतक्या छान प्रकारे माहिती देतोयस आणि आज मी एक कबूल करते, सोशल मीडियावरती जे जे लोक तुझ्याविषयी रिव्ह्यू लिहितात ते का मनापासून लिहित असावेत हे मला आज तुझं आईस्क्रीम खाल्ल्यावर कळलं. आणि आईस्क्रीमकडे बघण्याची माझी दृष्टी असतो बदलली. सो खूप मनापासून आनंद झाला तुला आज भेटून, तुझ्याविषयी तुझ्या बरोबर गप्पा मारून, तुझा ब्रँड समजून घेऊन. सो थँक्यू सो मच 3 एपिसोड मध्ये. थँक्यू फॉर कमिंग. येस, थँक्यू फॉर कमिंग. छान वाटलं तू आलीस सुद्धा, मजा वाटली गप्पा मारून. माझा एपिसोड लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, हे प्युअर आईस्क्रीम नक्की मागवा आणि भरपूर प्रमाणात खा. तुमच्या मित्रमैत्रिणींना खायला घाला आणि ते खाल्ल्यावर ते पण ऑर्डर नक्की करतील. इतकं हे सुंदर आणि चविष्ट आईस्क्रीम आहे. सो 3 cheers.